हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेत. नाथ सवेत. नाथ सवेत. मजेदार. फेब्रुवारी महिना संपत आला. मार्च येईल. मार्च संपेल मग एप्रिल येईल. एप्रिल संपेल मग मे येईल. मे संपेल मग जून येईल. जून संपेल मग जुलै येईल. जुलै संपेल मग ऑगस्ट येईल. ऑगस्ट संपेल मग सप्टेंबर येईल. सप्टेंबर संपेल मग ऑक्टोबर येईल. ऑक्टोबर संपेल मग नोव्हेंबर येईल. नोव्हेंबर संपेल मग डिसेंबर येईल. डिसेंबर संपेल मग जानेवारी येईल. जानेवारी संपेल मग फेब्रुवारी येईल. फेब्रुवारी संपेल मग मार्च येईल. मार्च येईल मग एप्रिल येईल. एप्रिल येईल मग अमुक येईल. मग तमुक येईल. किती आहे ना सोपं प्रवचन करणं. बरं करायचं. समोरच्याला काही कळो न कळो आपल्याला बोलायचं आहे. नाही बोलायचं आहे फक्त. हां, कसं वाटतं ही प्रवचनाची आयडिया? हां, अरे काय विचारतोय? ऐकू येत नाही ना. शाबूत येत ना कान तुमचे. नाही तर जागृत करू शकतो मी कानावर जाणे. आलं का ना? कसं वाटलं प्रवचनाची पद्धत? सुंदर आहे की नाही? सरळ सोपी. कधी महिने घेतले, कधी वार घेतले, कधी मराठी महिने घेतले, कधी इंग्लिश वार घेतले, कधी आणखी गुजराती भाषेमधले घेतले. तेच 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 उगाळत राहायचं. तुम्ही बापू आज काय तुम्ही बडबडायला सुरुवात केली? हां, बडबडायला सुरुवात केली. बरोबर. दॅट इज ट्रू. मला अनेक वेळा असं वाटतं मी जे काही ते येऊन बोलतो ते बोललो नाही किंवा बोललो इफेक्ट सेम होतो. मग गुरुवारनंतर शुक्रवार, शुक्रवारनंतर शनिवार, शनिवारनंतर रविवार, नंतर सोमवार, सोमवारनंतर मंगळवारनंतर बुधवार, बुधवारनंतर गुरुवार. हे बोलण्यासारखेच अनेक जण ऐकतात आणि परत जातात. आतमधून इथून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. तर असं जर प्रवचन होणार असेल तर बोलणाऱ्या वक्त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऐकणाऱ्या श्रोत्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरोबर? किंवा किंवा काय कोणीतरी प्रवचन करत आहे, तो बोलतो आहे, त्या लोकांच्या अंतरंगात शिरत नाही आहे, मेंदू स्थिर होत नाही आहे. ह्याच्यामध्ये एकतर तो बोलणाऱ्यामध्ये चूक आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग ठरवायचं कसं कोणामध्ये प्रॉब्लेम आहे ते? असे गहन विचारात का पडण्याचा काही प्रश्न नाही आहे. मी तुमची शेंडी धरून तुम्हाला विचारत नाही आहे. आलं का? म्हणजे त्यामुळे मी प्रश्न मनापासून विचारतो. अशा परिस्थितीत कोणाची प्रॉब्लेम असला पाहिजे? हां, असं का समजता? असं का समजता? मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. कुणी उठून काही बडबडेल ते आम्हाला कळलं नाही, पण आम्ही मूर्ख हा विचार करायचा नाही. समोर बसलेला माणूस काय बोलतोय हे समजावून देणं त्याचं पण कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. आता भाषा वेगळी असेल तर गोष्ट वेगळी. आय कॅन अंडरस्टँड. मग तुम्हाला तमिळ येते आणि तो मनुष्य तेलुगूमध्ये बोलतो आहे, देर इज अ प्रॉब्लेम. आय कॅन अंडरस्टँड. ती गोष्ट वेगळी. तर तुमच्याच भाषेत बोलत असून तुम्हाला जर ते कळत नसेल, हा तुमच्या डोक्यावरून जात असेल, तर याचा अर्थ प्रॉब्लेम त्या स्पीकरमध्ये पण असू शकतो. जी गोष्ट आम्हाला पटत नाही तिथे तो मनुष्य सांगत असेल, उद्या कोणी आम्हाला सांगायला लागलं बसा. त्या दिवशी मी एक असंच कोणीतरी फिरायला गेलो होतो, काहीतरी कोणतरी बोलत होतं, मी ऐकत होतो. भगवान ने हे सृष्टी
तुम्हारे लिए बनाई है, ये सृष्टि जो बनाई है ये क्यों बनाई है? आपके उपभोग के लिए बनाई है। आप अगर उपभोग नहीं लेंगे तो भगवान को कितना बुरा लगेगा। इसलिए आप उपभोक्ता बनिए, भगवान के इस वरदान को स्वीकार कीजिए और जो चीज़ें हैं इस विश्व में उसे हासिल करने की कोशिश करते रहिए। जो तुम्हारे पास है वो भी तुम्हारा है, जो तुम्हारे पास नहीं है वो आप कुछ भी किसी भी कैसे भी तरीके से अपना सकते हो। अरे वाह म्हटलं, माझ्या शाळेत तू करायचं ना, कुठेही गेलात काही करा, पण जो काय समोर समोर बडबडतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे कलियुग आहे, समजलं. भगवंतावर डोळे झाकूनच राहत असतो तर तो खरा विश्वास भगवंतावरचा. बरोबर आहे. गुरुवर विश्वास तसाच पाहिजे, पण कधी गुरु रामदासांनी जी लक्षणं सांगितली 24 सद्गुरूंची ती असतील तर, ज्या गुरुला तुम्हाला तुमचं रंजन करायचं आहे, तुमचं मनोरंजन करायचं आहे, म्हणून आवडेल ते बोलायचं आहे, ज्या गुरुला तुमच्याकडून कसली ना कसली अपेक्षा आहे, ज्याला तुमच्याकडून सेवा करून घ्यायची पण अपेक्षा आहे, तुमच्याकडून ह्याची पण अपेक्षा आहे, याच्याकडून आणखी भलत्या अपेक्षा आहेत, तो मनुष्य गुरु असू शकत नाही. तर राजानं लक्षात ठेवा. प्रॉब्लेम असा आहे की मी अनेक तुमच्यामधलेच मंडळी बघतो, कुठेतरी काहीतरी पेपरमध्ये वाचतात, टी व्हीवर काहीतरी ऐकतात, कुठल्या तरी वेबसाईटवरती काहीतरी आलेलं असतं. आजचा क्षण महत्त्वाचा आहे. स्वामी तुमच्याशी संपर्क साधू इच्छितात. हा क्षण फुकट घालवलात आयुष्य फुकट जाईल. अरे स्वामी म्हणजे काय वाटलं तुम्हाला? हे असे जे व्हिडिओज व्लॉग्स वगैरे काय बातम्या जे असतात ना, ते सगळे खोटी लोक. लक्षात ठेवा, स्वामी अशा लोकांच्या थ्रू तुमच्याशी कधीही बोलणार नाहीत. देवाने, या ईश्वराने, ज्या परमेश्वराने, ज्या परमेश्वरीने या समयाची उत्पत्ती केली आपल्या मायेच्या करवी. म्हणून बाबू मायेच्या कवी, हो, काळसुद्धा मायेच्या अंतर्गतच येतो. म्हणून तो भगवंत जो आहे तो कालातीत आहे, काळाच्या पलीकडे आहे. तो रूपातीत आहे, म्हणजे रूपाच्या पलीकडे आहे. मग याचा आम्ही अर्थ असा लावतो की याचा अर्थ त्याला रूप नाही. तो निर्गुण ह्याचा अर्थ आम्ही लावतो त्याला गुण नाही. आम्हाला जे गुण कळतात सत्व रजतम, ते गुण त्याच्यामध्ये नाहीत, तर त्या गुणांच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला रूप नाही असा अर्थ नव्हे. तो ज्या अर्थाने आम्ही निर्गुण निराकार म्हणतो तसाही असू शकतो, तो सगुण साकार असू शकतो, आणि तो मायातीत गुणांचाही असू शकतो. कारण सगळं साम्राज्य मायाने निर्माण केलं तर त्याच्या आज्ञेनुसार. ताई जसू बल बिरचती माया, की त्याच्या पराक्रमावरतीच, त्याच्या बलावरतीच ही माया संपूर्ण ब्रह्मांड निकाया, संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करते. पण शेवटी ती मायासुद्धा त्याच्या इच्छेनुसारच काम करते. लक्षात ठेवा, ते आम्हाला कळलं पाहिजे. काही कळलं नाही मी काय बोललो तेवढा वेळ. मास्टर का नाही झालं ना? जानेवारी संपला, फेब्रुवारी आला नाही ना? कोणी काय सांगताय, काय सांगत आहे, त्या माणसाची लायकी काय, तो बोलतोय कोण, तो व्हिडिओ तयार करतोय कोण, ह्याच्यावर लक्ष ठेवायला शिका. कुठल्याही पुस्तकात दिलं आहे म्हणून ते खरं मानू नका. आलक्ष्यामध्ये नसेल काही चांगलं मिळत हाताशी वाचायला, आपलं ठरवता येत नाही, तर साधे आपले जे मंत्र आहेत, कृपा सिंधू श्री साईनाथाय नमः, ओम अभय दाता श्री स्वामी समर्थाय नमः, अतिशय पॉवरफुल आहेत, तेवढे म्हणा. ते येत नसेल तर राम 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 आत्माराम म्हणा. तेही नसेल जमत, नुसतं राम 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 हरिओम 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 म्हणत राहा.
बेडा पार होऊन जाईल. परंतु चुकीच्या मार्गावर जाण्याचा कधीही धोका पत्करू नका. मग जरा जरी वाटलं की काहीतरी चुकीचं आहे हे तिकडून लांब व्हायचं. थोड्या वेळानं वाटलं बस सगळं ठीक आहे, चांगलं आहे, परत जॉईन करायला हरकत नाही. मनावर सांगतो राजा, तुम्हाला मनापासून माझी कळलं नाही. कारण बरेच असे ब्लॉग्स मी बघतो, हे यूट्यूबवरचे हे व्हिडिओज बघतो. म्हणजे असं काय 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 दिलं असतं. अनिरुद्ध बापूंनी सांगितलं आहे की 4 वातींचे 4 दिवे लावले असं होतं. अरे मी कधी अशा गोष्टी सांगायला गेलो तुम्हाला? 4 वातींचे 4 दिवे लावून खरं म्हणजे 4 खटाक 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 खटाक. आणि कोण स्वतःला ताई म्हणून घेते, कोण स्वतःला बहिणी घेऊन घेतो म्हणतो, कोण स्वतःला दादा म्हणून घेतो. तर मनावर सांगतो, हे तुम्हाला मी कळकळीने सांगतो, भलत्या बंधूंच्या मागे लागू नका. एक सांगू तुम्हाला, खोटा भक्त असल्याला नाटक करणे परवडतं. भक्ती नसताना भक्ती आहे असं दाखवणं परवडतं आणि त्याने काही जास्त पाप लागत नाही. पण जे लोक मी संत आहे असं लोकांना सांगतात, भासवतात आणि संत बनून बसतात किंवा अवतार किंवा देव बनून बसतात की जे नसतात, त्यांच्यासाठी नवीन बांधावे लागतात. खरंच सांगतो मनापासून. त्यांची गती अतिशय वाईट असते आणि त्यांच्याकडे जाणाऱ्यांची गती पण वाईट असते. लक्षामध्ये तुमच्या गेल्या जन्मीच्या प्रारब्धानुसार तुम्हाला त्यांच्या अशा गुरूंच्याकडे जावं लागतं. परंतु ह्या जन्माचं प्रारब्ध आहे ना आमच्या हातात, आम्ही बदलू शकतो ना. साधी गोष्ट मनापासून सांगतो, चुकीच्या गोष्टी आम्हाला कळू शकत नाहीत बापू. आम्ही साधी माणसं आहोत. तुम्हाला कळतं, तुम्ही बघा. तुम्ही आम्हाला असा काहीतरी मार्ग सांगा की कोण मनुष्य चांगला की वाईट हे आम्हाला कळेल. मी मागेही 3-4 वेळा सांगितलं. असाला संशय आला की पहिलं बाजूला व्हायचं, जे आत्ता 5 मिनिटापूर्वी सांगितलं, बाजूला व्हायचं आणि शांत चित्ताने काही न बोलता साधा जय जय राम कृष्ण हरी हा गजर करायचा. गजर करीत राहायचं 7 दिवस. 7 दिवसात तुमच्यासमोर प्रूफ घेऊन पडले खरं काय आणि खोटं काय. आरक्षमध्ये आणि हा गजर चालत आलेला. असे अनेक गजर चालत आले. म्हणून राजनो, तुम्हाला निर्णय करता येत नाही मनुष्य चांगला आहे की वाईट आहे. जय जय रामकृष्ण हरी हा गजर करा. आणि आपला जो मंत्र गजर आहे, रामा रामा आत्मा रामा. पण तुमचा माझ्यावरचा विश्वास उडलेला असेल तर रामा रामा आत्मा रामा तुम्ही म्हणणार नाही. मग तुम्हाला पाहिजे तो मंत्र तुम्ही म्हणा, पण कुठल्या तरी देवाचं मंत्र म्हणा, भूताचं म्हणू नका. आणि तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तर मनापासून सांगतो, एक कुठलाही मंत्र स्वीकारायचा आणि तो म्हणत राहायचा 7 दिवस. 7 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर सापडतो. ज्याच्याकडे मी जातो आहे, जे मी फॉलो करतो आहे ते चुकी बरोबर ह्याची डेफिनेटली 7 दिवसापेक्षा 1 सेकंदही जास्त लागू शकणार नाही. जर तुमची भक्ती चांगली असेल तर पहिल्या तासातच कळेल. ज्याप्रमाणे तुमची भक्ती जितकी कमीत कमी असेल, क्षीण असेल, तरी 7 दिवसांमध्ये मला उत्तर मिळालंच पाहिजे. आज तुम्हाला एक मार्ग आहे तुमच्याकडे की खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याचा. पण मला एक विचारायचं आहे, ही वेळ यायलाच कशाला पाहिजे? कशाला अशा ठिकाणी फिरायला पाहिजे? ओके, तुम्ही काय पाकिस्तानात जगभर भीक मागत हिंडायला? हां, तुमचा बाप समर्थ आहे तुम्हाला खायला घालायला, प्यायला घालायला. आलक्ष्यामध्ये आणि तुमची सगळी काळजी घ्यायला. 1927 साली भारताने पाकिस्तान हाकलून काढलं. गेट आउट. बघा, रस्त्यावर आला. भारताचं पोरगा होतं ना, पण बेशरम निघाला, नीच निघाला, हरामखोर निघाला, नालायक निघाला, विश्वासघातकी निघाला, हाकलून काढला. तर भिकारी झाला. तर भीक मागतो ह्याच्यावर मला काय वाईट वाटत नाही, मला आनंद वाटतो. आणि त्यांचे हॉकीचे प्लेयर्स कुठेतरी गेले होते,
त्यांना त्यांचे पैसे त्यांच्या सरकारने भरले नव्हते, त्यांना हॉटेल हाकलून काढलं. मग त्यांनी स्वतःकडे असलेले पैसे गोळा करून एका हॉटेलमध्ये राहायला गेले. तिकडे त्यांना टॉयलेट क्लीन करावे लागले, भांडी लागली, वरांडे धुवायला लागले. आहा, ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला मन सांगतो काय आनंद झाला मला. हा अत्यंत मला अतिशय आनंद होतो. आणि हे सांगायला मला जरा लाज वाटत नाही, कारण मी काही संत नाही. हाही चांगला, तोही चांगला. पाकिस्तानी मला तेवढंच प्रिय आहे, पाकिस्तान मला अतिशय प्रिय आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. वह्याडी छाळण्यासाठी, हाल करण्यासाठी, तुकडे तुकडे करण्यासाठी, ठेचण्यासाठी, मारण्यासाठी, लात घालण्यासाठी येस, आवडण्याचे प्रकार असतात वेगवेगळे. मनापासून सांगतो, असे स्ट्रॉंग बनायला शिका. प्यार करेंगे तो बड़े जोर से, फाइट करेंगे तो उससे भी ज्यादा जोर से. खरंच सांगतो मनापासून, अगदी अगदी मनापासून. आपण एक आरती म्हणतो बस, सगळ्या आरतींच्या शेवटी. कुठली शेवटी म्हणतो आरती आपण सगळ्या शेवटी? हे पण येत नाही काय रे? घालीन लोटांगण वंदीन शरण, डोळ्यान पाहीन. एक थांबा, पाढ्यांतरी स्पर्धा घेत नाही तुमची बयानं मी, समजलं का? घालीन लोटांगण वंदीन शरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. ह्या ओळीचा अर्थ तरी समजून घेतलाय का आपण? घालीन लोटांगण वंदीन शरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. आधी रूप नाही बघणार, एवढा अंधविश्वास पाहिजे. मंदिरात मी आलो आहे, माझा देव दिसला, पहिलं लोटांगण घालीन, तिचं रूप दिसत नाही. घालीन लोटांगण वंदीन शरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे. मी खरंच हा प्रकार करून बघा. लोटांगण घाला आणि उठताना त्याचं रूप बघा, ते रूप अलौकिक असतं. आम्ही आरती म्हणतो, पण आरतीचा अर्थ समजून घेत नाही. घालीन लोटांगण वंदीन शरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे भूषण. हे प्रेमे आलिंगीन आम्ही नुसतं तोंडाने म्हणतो. अरे घराच्या देवाला अशा नुसतं मिठीत घेऊन बघा, किती गोड वाटेल तुम्हाला, छान वाटेल तुम्हाला. खरंच सांगतो. नाही आम्ही परफ्यूम मारलेलं नाही, आज जरा रडगाणं आमचं संपतच नाही. अरे देवाला तुमच्या परफ्यूमचं काय पडलेलं आहे? प्रेमे आलिंगन, त्याचा फोटो जवळ घ्या, असं घट्ट मिठी मारा आणि जोरानं हाक मारा, माझ्या मायबापा म्हणून. अरे काय फरक पडेल. ही आरती आम्ही म्हणतो प्रत्येक पूजनाच्या, प्रत्येक कुठल्याही देवाचं पूजन असतं, शेवटी आरती हीच असते. तरी देखील आम्ही त्याचा अर्थ कधी जाणून घेतला नाही. घालीन लोटांगण वंदीन शरण. घालीन लोटांगण म्हणजे, लोटांगण घालणं म्हणजे पूर्ण शरण जाणं. देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहेस, माझं सर्व काही तूच करणार आणि फक्त तूच करणार. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. येस, घालीन लोटांगण वंदीन चरण, वंदीन चरण. नुसतं पाया पडील नाही, वंदीन चरण म्हणजे काय? आदरपूर्वक, एवढा आदर, मॅक्झिमम आदर म्हणजे वंदन. नुसतं नमन नाही, वंदन. नमन म्हणजे नमस्कार आहे, तो पण लोटांगण महान पण नमस्कारच आहे. नुसतं साध्या लोटांगणी घालता येतं. लोटांगणमध्ये वंदीन शरण म्हणजे काय? की अत्यंत आदर आहे, याच्यापेक्षा आदर दुसऱ्या कोणामध्ये असूच शकत नाही एवढा मोठा. अशा आदराने वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूपात होते. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. भावे ओवाळीन, आम्ही आरती घेऊन असे त्याला करत असतो ओवाळताना की घे बाबा एकदा आरती, हात दुखतो माझा. हे तेवढं म्हणायचं मनात चालू असतं आमचं. आणि आरती म्हणणाऱ्या लोकांना काहीच चालू असतात. आरती वर्षाने एकदा म्हणायची असते गणपती त्यामध्ये. कडव्याच्या सुरुवातीला तोंड बंद, दुसऱ्या कोणी कडव्याच्या सुरुवात केली तुम्ही ह्यांची मग पुढची आरती आठवते बोलायला सुरुवात करतो. बघा तुमची आई की नाही मला खरं सांगा, हो ना? हां, तर
वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन मया, भावे ओवाळीन. ओवाळणी म्हणजे काय? देवाला ओवाळणं म्हणजे काय जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. देवाला ओवाळणं म्हणजे काय? आपण म्हणून ह्या काट्याला ओवाळून टाकलं आहे म्हणजे याच्यापेक्षा सगळ्या होप सोडून दिले. काही कर मेला तू, काही कर जा. बरोबर? तसं ओवाळणं आहे का नाही? आणि ते आपण म्हणून जीव ओवाळून टाकला आहे. बरोबर? म्हणजे काय? तुझ्यासाठी जीवही द्यायची तयारी आहे, प्राण्याला पण काही तयारी आहे. भावे ओवाळेन. हातातल्या आरतीने पूजन साहित्य घेऊन मी तुझी आरती नक्कीच करेन. बरं, त्याच्यापेक्षा जास्त मी भावाने तुझी आरती करेन. म्हणजे काय? भावाने आरती करणं म्हणजे काय? आमच्या मनात श्रद्धा आहे म्हणून आम्ही आरती करतो. भावे ओवाळीन म्हणजे आणखी वेगळं काय? खरंच सांगतो, मनपूर्वक सांगतो, भावे ओवाळींचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. भावे ओवाळीन म्हणजे आरती करण्याचा अर्थ आधी समजून घ्यायला पाहिजे. आरती म्हणजे आर्तता. आर्तता. आपण एखाद्या प्रसंगामध्ये कळवळून जी हाक घालतो ना, तिला आर्तता म्हणतात, आर्त हाक म्हणतात. खरंच सांगा, आलक्ष्यामध्ये जत्रेमध्ये बाळ हरवलं आहे. ते बाळ आईला जी हाक मारत होत असतं, आई आई आई, त्या आई जी हाक मारत असते, अरे बाळा बाळा बाळा, ती आर्तता असते. आलक्ष्यामध्ये ती आर्तता असते. तशी आर्तता ज्या हाकेमध्ये आहे, ज्या प्रार्थनेमध्ये आहे, त्या प्रार्थनेला आरती म्हणतात. तरी आरती ही आर्तता भावपूर्वक असायला हवी. विचार करा, एक बाई गेली आहे जत्रेमध्ये, ती एका फुगेवाल्याला हाक मारते. हरणाऱ्या बाईचं मूल जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच त्या फुगेवाला पण आहे. फुगेवाला पण 11 वर्षाचा आहे, हिचं मूल पण 11 वर्षाचं आहे. एक आई हरवलेल्या मुलाला हाक मारते, एक बाई फुगेवाल्याला हाक मारते. दोघांचं नाव समजा काय गोविंदच आहे. दोघांची हाकेमध्ये किती फरक आहे? भाव पाहिजे की हा माझा आहे आणि मी ह्याचा आहे. हा भाव अत्यंत आवश्यक. हा माझा आहे आणि मी ह्याचा आहे. ही आरती म्हणता म्हणता शेवटी येतं बघा, अच्युतम केशवम राम नारायणम तुम्हारे मिक्सर नाही म्हणत, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. वरती रामनारायण आहे आणि वासुदेव भजे. हा काय प्रकार आहे? अर्धा कृष्ण अर्धा राम आहे की काय? आज आपलं भजन थोडं वेगळं करायचं. अच्युतम केशवम राम नारायणम, 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 जानकी नायकम रामचंद्रम भजे, जानकी नायकम रामचंद्रम भजे, जानकी नायकम रामचंद्रम भजे, जानकी नायकम रामचंद्रम भजे, अच्युतम केशवम राम नारायणम, अच्युतम केशवम राम नारायणम, जानकी नायकम
रामचन्द्रं भजे जानकीनायकं 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 रामचन्द्रं भजे अच्युतं केशवं रामनारायणं 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 जानकीनायकं रामचन्द्रं भजे 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 रघुवीर रामचंद्र महाराज की जय। अयोध्यापति सीताराम की जय। पवन पुत्र हनुमान की जय।
तर अशी आरती झाली पाहिजे. प्रत्येक आरती अशी प्रेमाने म्हणता आली पाहिजे. आता ह्या पदामध्ये सुद्धा आचार्यानं 2 ओळी मिक्स केल्या, 2 कडव्यांना, पण ती दॅट इज मोर ॲप्ट. पण संतानांना जे म्हणायचं आहे तो शब्दामध्ये तिकडे बदलायचा नाही, बापूंनी सांगितलं म्हणून. मी इथे भजन म्हणून घेतलेलं आहे. आरती म्हणताना त्याच क्रमाने म्हणायचं जुन्याच. पण अच्युतम शब्दाचा अर्थ लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि रामनारायण, अच्युतम केशवम रामनारायण. अच्युत म्हणजे जो च्युत होत नाही, जराही बदलत नाही, जराही बधत नाही, जराही हलत नाही आपल्या जागेवरून, असा तो. बाबू असा देव काय कामाचा? आमच्यामुळे धावून तर यायला पाहिजे. देव धावत येतो ही कल्पना चुकीची आहे. बरोबर? ज्याला धावावं लागतं ना तो देवच नाही. आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की देव धावत येतो. आपण मायेमध्ये आहोत त्यामुळे आपलं तसं वाटतंही, तसं दिसतंही, तसं जाणवतंही. पण तो सर्वज्ञ आहे, सर्वरूप आहे, सर्वत्र आहे. त्याला कुठून कुठे जायची गरजच काय? अख्खं विश्व ज्याने व्यापलेलं आहे, त्याला कुठून कुठे जायची गरज नाही. आता माझा विचार कर, ह्या पायाशी एक चेंडू आहे, तो मला ह्या पायाने ढकलायचा आहे. बघ जायला पाहिजे का? नाही. बॉल माझ्या, चेंडू माझ्या 2 पायांच्या मध्ये आहे. मी एक सामान्य मनुष्य, गरीब बिचारा, पांढरी चांदी इकडे, पांढरी चांदी इकडे. तुमच्याला कोणी उठला आणि मला धमकी दिली तर मी घाबरून अरे बापरे 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 असं मुळीच करणार नाही. त्यामुळे होप विमान उत्पन्न झाली होती ना की होईल म्हणून, चान्स नाही. तुम्हाला तर अच्युतम लक्षात ठेवा. खरा राम कसा आहे तर अच्युत आहे. तो हलतच नाही. दत्ताची स्मरण आम्ही कसं करतो? स्मरतुगामी स्वभक्तानाम धरता भाव संकटा अनसूयोत्री संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा. स्मरतुगामी स्वभक्तानाम उद्धरता भव संकटा. स्मरतुगामी, स्मरण करताच येणारा. अरे नाही, स्मरतुगामी स्मरण केलं की आहेच तो. त्याकडून कुठे यायचं नाही आहे, त्याला जागसागी प्रगट व्हायचं आहे. तो नाही त्याची रिकामी जागाच नाही, रिती जागाच नाही. रिकामी काय? आमची अंतःकरण आहे, ती रीती आहेत, ती रिकामी आहे, ती भक्तीने भरलेलं आहे. कारण तो अंतःकरणातूनच येतो. तुमच्या लक्षात ठेवा, तुमच्या बुद्धीतून येत नाही. तुमची बुद्धीला तो चालना देतो, बुद्धी बदलतो डेफिनेटली, पण येतो तुमच्या हृदयातून, तुमच्या भावनांमधून, भावनांमधून. म्हणून भावे वाव, जे काय करायचं ना ते भावाने करा. कारण तो अच्युत आहे, तो जाक्षय, तुमच्या हृदयस्थ आहे. तो तुमच्या हृदयात तो निवास करतोय. त्याला कुठून कुठे यायची गरज नाही. अरे बापरे, मी आफ्रिकेमध्ये आहे, माझा देव जर भारतात राहिला मग चुकलो. मी चुकलाच राहिला ना. मी जाईन तिथे देव माझ्या आधीच पोचलेला आहे. हे तेव्हा जिस जिस पथ पर भक्त साहिका वहा खडा आहे साय. बापू मी खूप पापी आहे, मी नरकात चाललो आहे. मग तर नरकाच्या वाटेवर, नरकामध्ये सुद्धा तुमचा देव येऊन उभा राहील याची खात्री पाहिजे. तुम्हाला बाबू भलतंच काय बोलता? देव काय नरकात येईल? देवाला खूप वाढवणार आहे. तुमच्यासाठी द्वंद्व आहेत, सुख आणि दुःख. तुमच्यासाठी द्वंद्व आहे, स्वर्ग आणि नरक, स्त्री आणि पुरुष. त्याच्यासाठी असा फरकच नाही. जिथे त्याचे पाय आहेत तो नरक सुद्धा स्वर्ग बनतो. लक्षात, ती अंधारी रात्र सुद्धा प्रकाशित होते. अगदी मनापासून सांगतो राजानं, मनापासून कधीतरी एक दिवस आम्ही रात्री गुरुक्षेत्रामध्ये बसलं पाहिजे. राम रस्त्याने वाचून झाल्यानंतर फालतू गोष्टी कधी न करता एक काहीतरी दुसरं भाषण करणार की रामनामाची वही बसण्यापेक्षा समोर दत्तगुरू आहेत,
आई जगदंबा आहे, ह्या बाजूला आई अनुसूया आहे, ह्या बाजूला महाद्वागेश्वर आहे. त्यांच्याकडे बघत बघत नुसतं बघत राहा. येईल तो जप करा, येईल ते नामस्मरण करा. आणि मनावर सांगतो, अगदीच काही नाही चालत वाटलं नाही ना, त्याचा फोटो काढा, पैसे पाठीच्या बाजूला असतोच, तो घ्या, बघा आणि फक्त त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारत राहा. एका रात्रीमध्ये तुमच्यामध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होईल, खूप मोठी तुमची बॅटरी चार्ज होईल. पहिल्यांदा बरेच लोक यायचे जल चार्ज करण्यासाठी. पहिल्यांदा संख्या दिवसाला 100 होती, नंतर आठवड्याला 100 झाली, मग महिन्याला 100 झाली, मग वर्षाला 100 झाली. आता एका तपाला 12 वर्षाला 100 वेळा झाली. काही दिवसांनी 100 वर्षामध्ये 100 लोक येतील. आम्ही चार्ज करा काय चार्ज करतो का आपलं तुम्ही आम्ही कोणाला नाही ना. पण पाणी जल चार्ज करायचं असतं. हे जल अनेकांचे चेहरे मला कोरे दिसतात. कसलं जल चार्ज करायचं असतं, बोला जल चार्ज करायचं असतं. कोण उभं राहणार? प्रत्येक आता माझ्या डोळ्यात चुकवत आहे. आता कोण माझ्या डोळ्या द्यायला तयार नाही, अजिबात नाही. जाऊ दे, कोणाला विचार काही उभरू काढण्याचा अर्थ नाही काहीतरी. बरं, ज्यात येते ना सांगा बघू, कसलं जल म्हटलं मी, कसलं जल विचारलं म्हणतो. अभिमंत्रित जल म्हणजे पाणी घेतल्याने ते अभिमंत्रित करतात. पण त्या जलाला काय जल म्हणतात? त्रिविक्रम जल. त्याने काय करायचं असतं, काय करायचं असतं? आंघोळ करायचं स्वतः आणि दुसरं आंघोळ घालायला जात, तेही चांगलंच आहे. हे त्रिविक्रम आम्ही किती जण चार्ज करून देतो खरं सांग. वर्षातून एकदा किती घेऊन जाता? आणि मग नंतर काय करत, संपल्यानंतर भरत राहतं. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला माझी शिकवण नक्की कळली आहे, माझी कळकळ तुमच्यापर्यंत पोचली आहे. आय एम हॅपी अबाउट इट. परंतु रात्रीची सेवा आम्ही घेतली, सेवा म्हणजे रात्री जपाला आम्ही बसलो, ती पण सेवाच आहे. राम रसायन वाचायचं, नंतर जप करायचा. तिकडे आम्ही त्या पाण्याचा गळू घेऊन गेलो आणि त्याच्यावर हात ठेवून शांत चित्ताने त्रिविक्रम गायत्री म्हटला. ओम मनस सामर्थ्य आता जप केला. आयुष्यामध्ये किती फरक पडेल विचार करा. घरची उद्दिशी डबी हातात घेऊन गेलो, खिशात ठेवली, हृदयाशी धरली आणि सकाळभर जप केला. नानाविध उपासना करत बसू नका. राम रसायन वाचा आणि त्यानंतर कुठेतरी एक उपासना करत राहा. एक रात्र तुमचं आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य ठेवते, हे लक्षात घ्या. पण आम्ही बसतच नाही. काही लोक नियमितपणे बसतात गुरुक्षेत्रामध्ये, मला आनंद आहे. पण मनापासून स्वतःला विचारा, मी गेल्या 19 वर्षामध्ये गुरुक्षेत्र सुरू झाल्यापासून किती वेळा रात्रीचा बसलो किंवा बसले? आम्हाला एकही बार मिळत नाही, महिन्यात एक सुद्धा बसायला. राजानं मी सांगितलं आहे, गुरुक्षेत्रामध्ये तुम्ही जी काही गोष्ट करता ती 108 पट होते. गुरुक्षेत्रामध्ये तुम्ही रामनाम एकदा घेतलं, तुम्हाला 108 वेळा रामनाम घेतल्याचं पुण्य लागतं. गुरुक्षेत्रामध्ये तुम्ही खोटं बोललात, तुम्हाला 108 वेळा खोटं बोलल्याचं पाप लागतं. तेही तेवढंच कर. तेव्हा श्रीक असायलाच पाहिजे मला. आणि जर चांगले बेनिफिट्स पाहिजे तर चांगलं वागायला पण पाहिजे. बरोबर. कुरुक्षेत्राचा उपयोग चुकीच्या गोष्टीसाठी व्हायला लागला तर मला चालणार नाही, डेफिनेटली नाही. मी अत्यंत खडूस माणूस आहे. तुम्ही कोणती चांगला गरीब गोड बोलणार शोधा, जो तुम्हाला ओरडणार नाही, मारणार नाही, ठोकणार नाही, तुम्हाला लाड करील, कौतुकाने मिठाई खायला घालील. मी असल्या गोष्टी अजिबात करणार नाही. पण भावे ओवाळीन अच्युतम राम नारायण. अच्युतम म्हणजे तो जाई हलत नाही असा, कारण त्याला हलण्याची गरजच नाही आहे. लौकिक चरित्रामध्ये तो हलतो, तो आमच्याकडे धावत येतो. गौडावर बैसोने माझा कैवारी आला, तर गौडावर बसून सुद्धा येतो. कारण मायेच्या जगामध्ये मायेने इन्फ्लुअन्स असलेल्या माणसाला बाकी करणार कसं?
त्याला ज्या कळेल त्या भाषेत बोलण्यासाठी तो मानवी जन्म घेतो. आणि म्हणून पुढचा शब्द येतो केशव. शव म्हणजे आकृती, जो आकृतीच्या पलीकडे आहे तो अच्युत आहे आणि केशव आहे, आकृतीच्या पलीकडे. म्हणजे आम्हाला वाटतं तो ह्याच वेशात येईल, चान्स नाही. तो मेकॅनिक बनून येईल, तो डॉक्टर बनून येईल, तो पायलट बनून येईल, तो सुतार बनून येईल, तो पक्षी बनून येईल, तो कुत्रा बनून येईल, तो रेडा बनून येईल, तो वाघ बनून सुद्धा येईल, पण तुम्हाला खाणार नाही. तुमच्या शत्रूला खाऊन निघून जाईल शांतपणे. तो आकारांच्या पलीकडे हे लक्षात ठेवा. अच्युतम केशव. आकारांच्या पलीकडे म्हणजे याची दुसरं अर्थ पण लक्षात घ्या. जेवढी तुमची भक्ती तेवढाच नाही. तो बँकेतला व्यवहार झाला, दुकानाला व्यवहार झाला, जेवढे तुमचे पैसे तेवढे तुम्ही काढू शकता, जेवढे तुमचे पैसे दुकानामध्ये तुम्ही घेऊन जाता तेवढीच वस्तू तुम्ही घरी आणू शकता नाही. हा भक्तीचा मामला आहे. इथे बाप उधार आहे. तुमची आमदानी 100 रुपये आहे, पण असं विचार करणार नाही की 100 रुपये दर महिना किती फेडू शकेल, 50 रुपये एवढंच कर्ज घे. नाही, तुमची महिन्याची आमदानी 100 रुपये आहे आणि तुम्हाला कोट्यावधींचं कर्ज हवं आहे, तो द्यायला तयार आहे. तो फेडा म्हणून कधीही सांगत नाही. फेडायचं असतं ते वेगळ्या प्रकारे, त्याच्यावर प्रेम करून, नामस्मरण करून, त्याचं गुणसंकीर्तन करून. खरंच सांगतो राहिला. म्हणून तो केशव आहे. तुमची भक्ती छोटी तर तो तेवढ्या छोट्या भक्तीत बसण्या एवढा लहान होतो. तो असं म्हणत नाही की मी मोठा आहे, मी सहस्त्रपाद आहे, मी सहस्त्रशीर्ष आहे, मी याच्या भक्तीत बसू कसं शकेन. सहस्त्रपाद सहस्त्रशीर्ष आहे म्हणूनच बसू शकतो. अणो आणि महत्वमय्या. खरंच सांगतो तो केशव आहे, तो अच्युत आहे, तो केशव आहे. तुमची भक्ती छोटी असेल, छोटा बनून येईल. तुमचं हृदय लहान असेल, लहान म्हणून येईल. तुमच्या मनाचा भाग, शुद्ध भाग अतिशय लहान असेल, तेवढ्या लहान भागात बसून तो राहील. येस, नक्की. म्हणून तो केशव आहे. तो आकृतीच्या पलीकडे आहे. ह्या तुमची माझी आकृती विकृत आहे, माझी आकृती खराब आहे, म्हणून तो खराब होणार नाही, तो विकृत होणार नाही. तो आकृतीच्या पलीकडे आहे. तुम्ही चित्र काढलं त्याचं, ते चित्र एकदम बेकार निघालं, तरी देखील तो त्या आकृतीत पण बसायला तयार आहे. लक्षात ठेवा. असा तो केशव आहे. आणि त्याच्या एक वेळी जाऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो माझ्या जीवनाची आकृती पण येऊन बसतो. माझी आकृती जशी काय आहे, मी सुंदर आहे, कुरूप आहे, मी जाडा आहे, मी बारीक आहे, मी खोटारडा आहे, मी खरा आहे, मी विकृत आहे, मी सुसंस्कृत आहे, मी अनपढ आहे, मी हायली एज्युकेटेड आहे, मी महापापी आहे, मी पुण्यवान आहे, हे माझ्या आकृतीमध्ये येऊन बसायला तयार असतो आणि येऊन बसतो. असा तो केशव आहे. तो आकृतीच्या पलीकडे आहे. असा तो कोण आहे तर रामनारायण. अच्युतम केशवम रामनारायणम. रामनारायण शब्दामध्ये खूप सौंदर्य आहे आणि अति आध्यात्मिक अर्थ आहे. नारायण म्हणजे अल्टिमेट फॉर्म. आम्ही ग्रंथामध्ये पुरुषार्थ ग्रंथामध्ये बघितलं आहे. नारायण म्हणजे अल्टिमेट ओरिजिनल सोर्स, परब्रह्म, दत्तगुरु, ज्याला आपण अचिंत्य शिव म्हणतो, तो नारायण आहे. बघ आईचा श्लोक आठवा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ती सुद्धा कोण आहे? शिवाई आहे आणि नारायणी आहे. आलक्षामध्ये आणि हा राम नारायण आहे. शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हाच राम उत्पन्न होतं. शिव म्हणजे सत, शिव म्हणजे सत, शिवा म्हणजे आदिमाता म्हणजे चित, चित शक्ती. सत्य आणि चित एकत्र आले की राम जन्माला येतो, म्हणजे आनंद जन्माला येतो. राम म्हणजे आनंद. म्हणून कोणीही मनुष्य कधीच रामाचं भक्त नाही असं असू शकत नाही. प्रत्येकाला जीवनात आनंद हवाच असतो, त्या जीवनात राम हवाच असतो. त्यामुळे ही ओळख खूप महत्त्वाची आहे. अच्युतम केशवम राम नारायण. आणि त्याच्यामुळे आणखीन जर एक नाव जोडलं ना, ते तुम्ही ओळखा कुठलं ते.
आणि गुरुक्षेत्रामध्ये बसून म्हणालात, अच्युतम केशवम राम नारायणम. ती ओळ म्हणायचीच नाही. अच्युतम केशवम राम नारायणच्या विषयी एक नवीन नाव टाकायचं आहे तुमच्या माहितीचं, ओळखीचं, प्रिय. त्या ट्यूनमध्ये बसून मी सांगणार नाही, तर सगळी रात्र जरी बदलून जाईल. एकदा राम नारायण म्हणायचं, एकदा ते नाव म्हणायचं. ओके? कळलं नसेल तर मी जबाबदार नाही. जानेवारी फेब्रुवारी लक्षात ठेवा. पण समजणार आहे अशी मला गॅरंटी आहे. अच्युतम केशवम राम नारायणम हा जप करत राहा. रामाराम आत्मारामा करत राहा. बस आहे. बाकीचे फालतू चाळे करू नका. आ लक्षामध्ये टाईमपास होऊन झोप येते म्हणून राम 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 राम. नाहीतर ते मोबाईलवर 2 हाताने चालूच असतं. 2 हाताने करायचंच नसतं, कारण एका हाताने द्यायचं असतं. पण ते करतायचं का झोप जावी म्हणून. अरे वर्षानं एकदा बसणं केलं तरी तर भ्यायलाच कसं बाई. काही लोक असे आहेत, रात्री आज मला जागायचं कुरुक्षेत्रामध्ये दादानी सांगितलं आहे त्यामुळे जागायला जातात, नाही स्वतःहून इच्छा नसते. दादानी सांगितलं आहे रात्री बसा 1 दिवस कुरुक्षेत्रामध्ये म्हणून आधी झोपून घेतात. दुपारी 12 जेवून झोपतात, 1 वाजल्यामुळे संध्याकाळी 8पर्यंत झोपतात. 10ला इकडे येतात. इकडे झोप काढत काढत मंत्र म्हणतात. घरी गेल्यानंतर परत झोपतात, रात्री जागरण होतं म्हणून. मग एकादशी आणि दुप्पट खाशी तर इकडे 1 रात्रीच्या 3 रात्री अशी परिस्थिती होते. असं करून द्यायचं नाही. झोप येते, स्वाभाविक आहे. माणसात जो ही गुंगी लागू शकते, जप थोडा राहू शकतो मागे, सगळं खरं आहे. पण मॅक्झिमम त्या गुरुक्षेत्रामध्ये बसून त्याला आठवा. त्या स्वयंभगवानाला आठवा. त्या स्वयंभगवानाला जे रूप तुम्हाला प्रिय आहे ते आठवा. त्याचं नामस्मरण करा. जीवनातली त्या क्षणाची सगळ्या गोष्टी आपोआप जागी पडायला सुरुवात होईल. आम्ही गुरुक्षेत्रामध्ये जल भारित करायला विसरलो आहोत. करायला परत सुरुवात करा. मनापासून सांगतो, त्या जलाने आंघोळ करायला परत सुरुवात करा. आवश्यक आहे. हा लक्षामध्ये मनापासून सांगतो. आई पुरुषार्थामध्ये आलेली आहे, परंतु तिला प्रगट करण्यासाठी जे आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट सध्या चालू आहे. ज्या दिवशी निर्णय घेईल त्या दिवशी मी स्वतः तिकडे जाईन आणि तुम्हाला आपोआपच कळेल. पण त्याला थोडा वेळ आहे. मला घाई नाही, कारण तिला घाई नाही. तिला घाई नाही कारण मला घाई नाही. आणि मला घालन नाही कारण मला माहिती आहे माझी कार्टी किती बेशिस्त, बेजबाबदार आणि तरी गोड आहेत, प्रेमळ आहेत आणि माझा शब्द ऐकायला तयार आहेत. अशी मला खात्री, अतिशय खात्री आहे. कोणी मला त्याबद्दल काही पुरावे देण्याची गरज नाही. थोडासा बेशिस्तपणा मला चालतो, आवडतो, पण थोडासा, जास्त नाही. आयुष्यामध्ये जल भारित करून यायचं आणि जमेल तसं एक रात्र गुरुक्षेत्रामध्ये बसायचं. लक्षात ठेवा. तुमच्या सोयीने बसा. पण प्रत्येक मी शनिवार रात्रीच बसणार, रविवार समोर दिवस झोपून काढता येतो. मग सगळे शनिवार तर सगळ्यांना मिळू शकत नाही. राहिलं लक्षात ठेवा. 1 दिवस सुट्टी घ्यायला काय हरकत आहे. डोकं दुखतं जरा म्हणून आम्ही सुट्टी घेतो. 1 लूज मोशन झालं म्हणून आम्ही सुट्टी घेतो. हल्लीची पोरं ते जास्त बी खोचते असं मला वाटतं. काय करा बापू, लूज मोशन झाली, उठवत नाही. किती झाली बाबा? 2 झाली. अशी परिस्थिती जगाची मला सांगा. मी स्पष्ट बोलतो. लक्षामध्ये तर गोष्ट लक्षात घ्या. सिम्पल आहे. आर यू अंडरस्टँडिंग? काय कुणाच्या बापाला घाबरत नाही, अंडरस्टँडिंग नाही. काय आई वाट पाहते, कारण तिचा लेक वाट पाहतोय. आम्ही वाट पाहतोय कारण तुमची प्रत्येकाची तयारी मला जेवढी पाहिजे कमीत कमी तेवढी होईपर्यंत, आणि त्यासाठी मीही तुमच्याबरोबर प्रयास करतोय.
हे जे काय बोलतोय राम अच्युतम केशवम रामनारायणम जप करून घेतोय, सर्व मंगल मांगल्य जप करून घेतोय, त्याची चाल बदलायला लावतोय. तुमची श्लोकाची चाल फोर्सफुली या लोकांनी गाऊन बदलली, त्याचा मला अभिमान आहे. मी काही गायक नाही आहे बाबांनो, मी साधासुद्धा माणूस आहे. आरक्षामध्ये ते एकाच गोष्टीसाठी की तुमचा भाव वाढावा. ज्या प्रमाणात तुमचा भाव मला पाहिजे तितका वाढला की मी आईला प्रेमाने सांगेन, आई वेलकम. खरंच सांगतो, तो दिवस जवळ येत चालला आहे. तुझी भक्ती कणाकणाने वाढवत नाही, कारण तिच्या येण्याचा फायदा तुम्हा सगळ्यांना मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. नंतर ती लाखो वर्ष आहेच तिकडे, प्रश्नच नाही. परंतु ती ज्या दिवशी येणार आहे त्याची तुम्हाला माहीतच नाही ती येणार आहे म्हणून. मी डिक्लेअर करणार नाही आधी, पण त्याचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्याचा फायदा म्हणजे काय, ज्या क्षणाला माझी आई तिकडे आली असं मी जाहीर करीन, म्हणजे ती येईल, ती आलेलीच आहे, पण त्या मूर्तीमध्ये त्या विग्रहामध्ये एंटर करेल, प्रवेश करेल. त्या क्षणाला ज्या ह्या व्यक्तीचा भाव मला पाहिजे एवढा वाढलेला असेल, त्या व्यक्तीची ज्या दोन जन्मांची पापं घेऊन आलं आहे, ती पापं 60% कमी होतील. किती? 60% कमी होतील. आणि पुण्य 6 पट वाढेल. पुण्य 6 पट वाढेल आणि पापं 60% कमी होतील. आणि म्हणून मी वाट पाहतोय, तेवढी मला साथ द्या, मला निराश करू नका. खरंच सांगतो, भक्ती वाढवा, भाव वाढवा, त्याच्यावरचं प्रेम वाढवा. आणि तिला तिचा पुत्र अतिशय प्रिय आहे. मग त्याच्यावर जे प्रेम करता ते तिला पोचतं. बाळाचं कौतुक केलं की आई किती खुश होते मला सांगा. ती गोष्ट लक्षात ठेवा. प्रेम करा. अच्युतम केशवम राम नारायणम. जानकी नायका रामचंद्र भजे म्हणण्याची आवश्यकता नाही. तिकडे तुम्हाला तुमची ओळ टाकता आली पाहिजे. मग संस्कृत चुकलं तरी हरकत नाही, व्याकरण चुकली हरकत नाही, भाव नाही चुकला पाहिजे. पहिली ओळ तीच, अच्युतम केशवम राम नारायणम. पुढची ओळ काय हे पाहिजे पंडित लोकांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. पण तुझ्या मनात प्रत्येकाच्या कळलं पाहिजे की ती काय ओळ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. ज्या दिवशी माझी येईल त्याची माझं एकही बाळ वंचित राहता कामा नाही. कोणाची झोळी खिसा रिकामा राहता कामा नाही. नक्की 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 डन डन.